गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा माझा व्लॉग असणार आहे माझे नाईट स्किन केअर रुटीनचा, जो की फार इंटरेस्टिंग नाही आहे. एक 4-5च गोष्टी जे मी करते, पण आज मी थोडंसं जास्त करणार आहे, जसं की मास्क वगैरे, फेस मास्क. सो येस, लेट्स स्टार्ट आवर व्लॉग. फर्स्ट स्टेप आहे माझी की मी पहिलं फेस वॉश करणार आहे, किंवा कुठूनही बाहेरून आल्यावर मी पहिलं फेस वॉशच करते. सो स्किन केअर करायच्या आधी मी फेस वॉश करते. तर पहिले आपण फेस वॉश करून घेऊ. तर फेस वॉश वगैरे माझा करून झालाय आणि मी फेस वॉश वापरत नाही आणि गरम पाणी सुद्धा चेहऱ्याला लावत नाही, थंड पाणीच लावते. आणि फेस वॉश कुठला वापरत नाही मी, कुठलाच नाही. आधी वापरायचं पण त्यामुळे मला खूप ॲक्ने व्हायचं, कारण की माझी स्किन इरिटेट व्हायची फेस वॉशने कुठल्याही. सो नो फेस वॉश फॉर मी. नॉर्मल वॉटरने फक्त फेस वॉश. आता पुसून घेऊ आणि स्किन केअर स्टार्ट करूयात. सो येस, आता मी लावणार आहे फेस मास्क मस्त चेहऱ्याला. सो माझ्याकडे ऑप्शन्स 2 आहेत. त्या दिवशी मी वेस्ट साईड मधून एक मास्क घेतला होता, जो की आहे ॲलोवेराचा, आणि एक मी ऑनलाईन ऑर्डर केला होता, हा राईसचा. सो मला असं वाटतं की आत्ता मी हा वाला लावावा, हा नंतर लावूयात. सो ॲलोवेरा खूपदा वापरलेला आहे मी, पण मी वेस्ट साईडचा कधी वापरला नाही. सो मी त्याच्यासाठी पण एक्सायटेड आहे. पण आपण आत्ता लावूयात राईसचा. ऍक्च्युली मला झुडिओचे पण फेस मास्क खूप आवडतात तसे, पण राईसचा फर्स्ट टाइम लावते मी ऐकलं पण नव्हतं असं कुठला मिळतोय. मी खूपदा युट्यूबवर पण बघितलंय की राईसचं खूप काय काय पेस्ट वगैरे काय काय करून त्यांनी कोरियन ग्लो येतो असं म्हणतात. सो मी विचार केला एवढं तर माझ्यात काही इंटरेस्ट नाहीये की मी करणार मग मी लावणार, जे की होणारच नाही कधी. तर त्यामुळे मी डिरेक्टली मास्कच ऑर्डर केलाय. आय होप हा माझ्या चेहऱ्याला बसेल. युजली हे मास्क असे बसत नाहीत. अरे यार, काय हे उलट पलट असे. तुमच्यासोबत पण असंच होतं का मला सांगा. एकतर हे हँडल करणं फार वियर्ड, आणि स्मेल तर खूपच छान ह्याचा. म्हणजे एवढं काय फ्रेग्रन्स नाहीये, पण जेवढा असला पाहिजे मास्कचा तसा सटल स्मेल आहे. सो मी हा फेस मास्क लावलाय. आता ह्याला एक किती मिनिटं ठेवायचं वगैरे काहीच माहित नाही मला ह्याच्यावर. एक 10 ते 15 मिनिटं तरी सुद्धा आपण ठेवू याला. आणि तोपर्यंत आपण वाचूयात आपली बुक. सो येस. अरे यार, इकडे लिहिलं होतं की आधी टोनर अप्लाय करायचंय, पण मी युजली टोनर वगैरे सगळं ह्याच्या नंतर करते. ठीक आहे. रिमूव्ह आफ्टर 10 to 15 मिनिट्स आहे. आणि फेस वॉश नाही करायचं त्याच्यानंतर, ते अब्झॉर्ब करायचं फेसमध्ये. सो येस, राहू देते 10-15 मिनिटं. भेटूया 10-15 मिनिटांनी. ऑल्सो माझे आता सध्या खूप सारे ओपन पोर्स व्हायला लागलेत, कशाने माहित नाही. तर तुम्हाला त्याच्यावर काय रेमेडी माहिती असेल तर नक्कीच सांगा. मला तरी फक्त राईस त्याचंच पेस्ट किंवा क्ले मास्क वगैरे त्याचं येत होतं ऑप्शन्स, पण तुम्हाला काय माहिती असेल तर नक्कीच सांगा. सो माझ्याकडे मस्त हँड फॅन आहे, यांनी मस्त वाळलंय माझं सगळं. बुक तर काय मी वाचली नाही, किती फनी दिसतंय, पण मी पप्पांसोबत सिक्वेन्स खेळत बसलेले आणि ह्यांनी सगळं वाळलंय. आता हे काढू. 15 पेक्षा जास्तच मिनिटं झाले होते. हो, मस्त वाटतं एकदम. आता माझ्याकडे आहे हे. सो जे काय उरलं असेल ते स्किन मध्ये माझ्या मस्त मिक्स नाही, ऍक्च्युली ऍब्झॉर्ब. मिक्स काय,
मला इथे करायला आवडतं कारण की मला वाटतं की त्याने मला जॉलाईन येईल. मला आधी खूप होती पण आता मला परत डबल चिन यायला लागली हळूहळू. सो येस, मस्त वाटतंय मला. आता आपण लावूया टोनर. मास्कच्या हिशोबाने तर टोनर आधी लावायला पाहिजे होतं आपण मास्कच्या, पण आपण आता लावू. माझ्याकडे आहे हे डॉट अँड कीचं वॉटरमेलनचं टोनर आणि यू मस्ट ट्राय गाईज, यू मस्ट ट्राय. इतकं छान आहे हे टोनर, मला खूप जास्त आवडलं. हे लवकर संपत पण नाही आणि मी हे डे आणि नाईट दोन्ही यूज करते. सो फर्स्ट स्टेप माझी आहे टोनर. त्याच्यामध्ये अजून पण कुकुंबर वगैरे असे काही फ्लेवर्स आहेत, पण मला ही बॉटल जास्त क्यूट वाटली म्हणून मी वॉटरमेलन मला मागवलं. याच्यानंतर मी यूज करणार आहे हे मिनिमलिस्टचं सॅलिसिलिक ऍसिड वालं सिरम. सो हे खास करून आहे त्यासाठी ऍक्ने किंवा ऑइली स्किन तुमची असेल तर रिड्यूस करतं आणि ब्लॅक हेड्स. सो मला ब्लॅक हेड्स खूप जास्त आहेत त्यामुळे मी हे सिरम यूज करते. आणि हे सगळं मला 6 महिने झालेत वापरून आणि माझ्या स्किनचं टेक्स्चर खूपच छान झालंय म्हणून मी हा स्किन केअर रुटीन करते. असं नाही की मी आत्ता आजच वापरायला लागली आणि तुम्हाला दाखवतेय. मला ह्याचा इफेक्ट आलाय म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. त्याच्यानंतर आहे फॉक्सटेलचं हे रॅपिड स्पॉट रिडक्शन. सो ह्यानी पण माझे खूप सारे जे आहेत डार्क स्पॉट्स पिंपल्सचे ते कमी झालेत. सो आता हे संपत आले, याला आता परत मला रिस्टॉकिंग करायला लागेल. मी समोर असं तुम्हाला जर दिसताना बघत असेल तर मी समोरच्या मोठ्या मिरर मध्ये बघते ऍक्च्युली, कारण की कॅमेरामध्ये मला कळत नाहीये. या सिरमचा ऍक्च्युली हे सिरमच आहे ना, हो, रिड्युसेस मार्क्स अँड हायपर पिगमेंटेशन. मिल्की आहे हे जरासं सिरम, पण याचा थोडासा केमिकली स्मेल आहे, बट इट्स ओके. म्हणजे तो छान स्मेल आहे, घाण नाही खूप, सो मला तो आवडतो. हे झाल्यानंतर आता युजली लोक बोलतात की रात्रीचं सनस्क्रीन वगैरे लावायचं नाही, पण खूप लोक हेही बोलतात की रात्रीचं सनस्क्रीन लावलं पाहिजे. सो मी त्यातली आहे की रात्रीची मी सनस्क्रीन लावते. ठीक आहे, आधी मी यूज करत होते बायोटिकचं कॅरेटवालं. आता हे संपलंय पूर्ण बॉटल आणि याचं SPF आहे 40+ फॉर ऑल स्किन टाइप्स. आणि हे माझं अतिशय फेवरेट. म्हणजे युजली असं लावल्यानंतर व्हाईट कास्ट वगैरे राहते सनस्क्रीनची, पण ह्याचं नाही राहत. आणि एकदम काय बोलत थिक नाहीये, हे एकदम असं स्मूथ आहे. सो हे मी यूज करायचे आधी. आणि सध्या मी बाहेर गेले होते कोरिओग्राफीसाठी, तेव्हा मी हे वालं जॉयचं घेतलं होतं आणि हे 50+ आहे. सो हे पण मला खूप आवडलंय. मी आता हे एक महिना झाला यूज करते, पण हे पण चांगलं आहे. म्हणजे त्याच्या जागेवर सध्या मी हे वालं यूज करते. मला ह्याचं ऍक्च्युली थोडीशी व्हाईट कास्ट वाटली आहे, पण ते लावलंय बघा, जराशी व्हाईट कास्ट दिसते, पण नंतर ते नॉर्मल होऊन जातं. पण मी जे तुम्हाला बायोटिकचं सांगितलं होतं ते तर बापरे खूपच छान आहे. सनस्क्रीन लावल्यानंतर जे भारी फील होतं ना गाईज, सनस्क्रीनच मस्त आहे. आता माझं फेवरेट लिप बाम. सो हे लिप बाम आहे झुडिओचं बबलगम फ्लेवर मध्ये. इतका मस्त ह्याचा वास आणि फ्लेवर आणि खूपच छान आहे. हे तर मी कधीच मिस करत नाही. थंडी गरमी कधी असू दे, लिप बाम मला पाहिजेच असतं. सो येस झालंय. आता
युजली मी बाहेर पण कुठे जायचं असेल तर हे सगळं करते. आणि हे जस्ट हब्सचं एक जर तुम्ही गुगल पे वर बघत असाल ना तर तिकडे तुम्हाला खूप सारे रिवॉर्ड्स वगैरे मिळतात. तर त्या रिवॉर्ड्स मध्ये हे वाला पण येतं जस्ट हब. सो मी असंच ऑर्डर करून बघितलं. सो हे लिप आणि चिक टिंट आहे, पण मी हे बाहेर जाताना लावते. सो इकडे इकडे फक्त लावायचं आणि आय एम रेडी टू गो फक्त. आणि लिपस्टिक लावायची. सो आज मी लावणार नाही कारण की बाहेर जायचं नाहीये, फक्त स्किन केअरच आहे माझं. सो येस सगळं झालंय. आणि अजून एक गोष्ट, जे पण काय लेफ्ट ओव्हर असतं हाताचं ते इथे नेकला जरूर लावायचं, कारण की स्किन केअर मध्ये नेक पण येतेच जेवढं की फेस आहे. कान, हे, हात उरलेलं पूर्ण मॉइश्चराईज करून टाकायचं. सो येस माझं स्किन केअर झालंय. थोडंसं आता मी मला लाईट मध्ये जाऊन दाखवते. बट हे माझं रात्रीचं स्किन केअर. सो अंडर आय क्रीम वगैरे अजून मी कुठल्या ट्राय केल्या नाहीत, पण मला लवकरच करायचंय. ऍक्च्युली माझ्याकडे एक एम कॅफेनची होती, पण ती आता मी जास्त यूज करत नाही. पण माझे डार्क सर्कल्स परत वाढत चाललेत कारण की मी रात्रीची नेटफ्लिक्स बघत असते. सो त्याच्यावर आपण बघूयात, काही मिळत असेल तर ऑर्डर करूयात. आणि लवकरच तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला दुसरं काय बघायला आवडेल. सो येस, ही होतं माझं स्किन केअर. सो येस गाईज, हे होतं माझं स्किन केअर. एकदम ग्लोई स्किन झालेली आहे. आणि बस काय अजून स्किन केअर तर नव्हतं एवढं माझं खास, एवढंच असतं. आणि खूप सारं पाणी पितेय मी सध्या. अजून रात्रीची सौफ भिजत घालून सकाळी मी ती पितेय. सो येस, एवढंच होतं. आणि एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.